हा नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. श्रोते हो, धन्वंतरी या कार्यक्रमामध्ये आपल्या तमाम रसिक श्रोत्यांना रेडिओ मैत्रीण स्नेहलचा मनापासून नमस्कार. मंडळी, धन्वंतरी या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या तज्ज्ञांना भेटत असतो, त्यांच्याशी बातचीत करत असतो. असेच एक तज्ज्ञ आज आपल्यासोबत उपस्थित आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर चंद्रकांत पिल्ले, होमिओपॅथी तज्ज्ञ बारामती. श्रोते हो, सर आज आपल्याशी चर्चा करणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोना याच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला डॉक्टर, आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी आपले मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, मी डॉक्टरांचा परिचय आपणास करून देते. गेल्या 20 वर्षांपासून डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी कार्यशाळेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. विविध होमिओपॅथी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला आहे. मिशन होमिओपॅथी या संस्थेचा आदर्श डॉक्टर या जिल्हास्तरीय पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कविता आणि लेखनाची विशेष आवड. नुकतेच मुंबई येथे काव्य वाचन आणि त्यांना त्या ठिकाणी सन्मानित देखील केलेलं आहे. हॅनिमनियन होमिओ फोरम मुंबई या संस्थेच्या बारामती शाखेचे डॉक्टर समन्वयक देखील आहेत. याचबरोबर मेडिकोज गिल्ड बारामती या संस्थेचे ट्रेजरर म्हणून देखील नुकतीच त्यांची निवड झालेली आहे. डॉक्टर पिल्लेज ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरी आयुर्वेद सेंटर, इंदापूर रोड, बारामती या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मूळव्याध, मुतखडा यावर विना ऑपरेशन त्यांच्याकडे उपचार केले जातात. हा होता डॉक्टरांचा परिचय. तर मंडळी, आज आपण डॉक्टरांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमांचं पालन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुनश्च एकदा या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न आपणास असा आहे की सध्या कोरोनाने जगभर थैमान घातलेलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन करणे हा एकमेव पर्याय असल्यामुळे घरी राहून आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, काय सांगाल? प्रथम मी वसुंधरा वाहिनीचे आभार मानतो की मला त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी दिली. आता तुमचा हा प्रश्न की सध्या कोरोनाने जगभर थैमान घातलेला आहे आणि त्यामुळे लॉकडाऊन करणे एकमेव पर्याय असल्याने आपण घरी राहून कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तर लॉकडाऊन म्हणजे शब्दाचा अर्थ असा आहे की घरातून बाहेर न पडणे. नाही, तुम्हाला घरातच लॉकडाऊन केलेलं आहे. खरंय. हा, तर काळजी एवढीच घ्यायची की घरातून पडायचं, बाहेर पडायचं नाहीये, रस्त्यावर यायचं नाहीये, गर्दी करायची नाहीये, जेणेकरून कोरोनाच्या विषाणूला तुम्हाला इन्फेक्शन व्हायची चान्स नाही मिळाला पाहिजे विषाणूला. आणि ज्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. लॉकडाऊन म्हणजे फुल बंद, तुम्हाला बंद करून ठेवलेले थोडक्यात. आणि बंद दाराआडच तुम्ही राहायचंय आणि त्या विषाणूला आपल्या घराच्या बाहेरच ठेवायचंय, त्या कुलपाच्या बाहेर ठेवायचंय. शब्दाचा अर्थ असा आहे लॉकडाऊनचा. अच्छा, म्हणजेच घरी राहून आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजेत. घरी राहून आपण आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाहेरचं इन्फेक्शन आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, जेणेकरून आपण बाहेर नाही गेलं पाहिजे. आपण नाही बाहेर पडलो तर आपल्याला इन्फेक्शन होणार नाही आणि ते इन्फेक्शन आपण घरी आणणार नाही. खरे, निश्चित. आलं लक्षात. त्यामुळं आपण शक्यतो लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने घरी राहणं पसंत केलं पाहिजे. घरी राहा, सुरक्षित राहा, हा जो संदेश आहे तो प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे या काळात. निश्चितच. डॉक्टर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या परिस्थितीमध्ये आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? आता जसं आधीच मी सांगितलं की लॉकडाऊन मध्ये एकतर बाहेर जाणं टाळलं पाहिजे. निश्चित. घराच्या बाहेर पडणंच टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. कसलेही समारंभ नकोत. अगदी तुमच्या लग्नाचे समारंभ सुद्धा सध्या आपण पाहतो सोशल मीडियावर बऱ्याचदा की 4, 5 किंवा 10 माणसाच्या वर माणसं नसतात. निश्चित. या आनंदी समारंभा बरोबरच दुःखी समारंभातही गर्दी करायला नको. समजा दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झालेला आहे दुसऱ्या कारणाने, कोरोनाने नाही पण दुसऱ्या कारणाने, तरी त्या
अंत्ययात्रेत साधारण एक 5 ते 10 लोकांच्या वर गर्दी करणं टाळलं पाहिजे. कारण कोणाला इन्फेक्शन आहे हे असं चेहऱ्यावरून कळत नाही. बरोबर आहे. काही लोकांना लक्षणही नसतात पण इन्फेक्शन असतं, त्यांना कॅरियर म्हणतात. हो. त्यांच्याकडूनही दुसऱ्याला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात एकतर गर्दी करणं टाळलं पाहिजे, समारंभ टाळले पाहिजेत, एकमेकांशी भेटणं टाळलं पाहिजे. घरी राहून सोशल मीडिया आता आहे, त्यामुळे सोशल मीडियामुळे आपण सर्वांना आता सर्व एकमेकांच्या जवळ आलेलो आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून जो आनंद घ्यायचा आहे तो सध्या टाळला पाहिजे. आपण सोशल मीडियावरून तो आनंद घेत आहोत. जर आपण व्हर्च्युअल भेटणं म्हणूयात. आणि बाहेर न पडल्यामुळे आपण कोरोनाला घरी आणणं पण टाळणार आहोत. त्यामुळे या गोष्टी टाळल्या पाहिजे. निश्चित. खूपच चांगल्या पद्धतीने आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयीचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर मला सांगा की या परिस्थितीमध्ये लहान मुलं आणि विशेषतः वयोवृद्धांची काळजी आपण कशी घ्यावी? आता विशेष काळजी याच वयोगटातली घेतली पाहिजे, तर लहान मुलं आणि वयोवृद्ध. कारण काय आहे की यांची प्रतिकारशक्ती फार कमी असते. अच्छा. लहान मुलं आणि वयोवृद्धांची, आणि त्यांना इन्फेक्शन लवकर व्हायचे चान्सेस असतात. लहान मुलांना किती नियम घातले आपण तरी त्यांना त्याची समज नसते. बरोबर. आलं लक्षात. आणि वयोवृद्धांचं वयोमानानुसार प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, विविध आजार झालेले असतात, त्यांनी पण प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे शक्यतो लहान मुलांनी वयोवृद्ध माणसांनी शक्यतो 50-60च्या वरच्या लोकांनी बिलकुल बाहेर न जाणे आणि सर्व नियम पाळणे, जेणेकरून मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे अंतर ठेवणे, परत डिसॅनिटायझेशन किंवा सॅनिटायझेशन म्हणजे आपण हात धुतले पाहिजेत वारंवार, किंवा सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि वयोवृद्ध लोकांनी शक्यतो घराबाहेर न पडणे ही खूप महत्वाची काळजी या काळात घेतली पाहिजे. काहीही झालं तरी कुठल्याही गोष्टीला घराच्या बाहेर न पडणे. आणि जरी तरुण लोक असतील घरात, प्रत्येकाच्या घरात असतात, त्यांनी शक्यतो बाहेर गर्दीच्या ठिकाणी न जाता काळजी घेतली पाहिजे. कारण ते बाहेर गेले तर ते स्वतः बरोबर इन्फेक्शन घरी येणार आणि त्यांचं इन्फेक्शन आपल्या घरच्यांना होऊ शकतं, वयोवृद्ध लोकांना, आपल्या वरिष्ठांना होऊ शकतं. असे उदाहरणं झालेली आहेत काही. त्यामुळे शक्यतो बाहेर जाणं टाळणे हा एकमेवच उपाय याच्यात आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या विषयीचं मार्गदर्शन केलेलं आहे. कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात हे सुद्धा आपण सांगितलं. डॉक्टर, आहार आणि घरच्या घरीच व्यायाम याविषयी कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन कराल? या आताच्या साथीच्या रोगात आहार फार महत्वाचा असतो. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी यासाठी की तुमची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. कुठलाही आजार जो होतो तो प्रतिकारशक्ती कमी झाल्याने होतो. बरोबर. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेतला पाहिजे आणि व्यायाम हा केला पाहिजे. तर आहारात शक्यतो हिरवे पालेभाज्या भरपूर खाणे, प्रथिनं जास्त प्रमाणात खाणे, प्रोटीन, परत विटामिन्स जास्त प्रमाणात खाणे, आणि शक्यतो ड्राय फ्रुट्स म्हणजे काजू, बदाम वगैरे ज्या गोष्टी आहेत, अक्रोड वगैरे, हे शक्यतो सगळ्यांनी थोडं थोडं रोज खाल्लं पाहिजे, जेणेकरून प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. बरोबर. आणि भरपूर हिरवे पालेच्या फळं भरपूर खाणे आणि लिक्विड डाएट पण भरपूर घेणे. आता सध्या उन्हाळा आहे, यांनी शरीरातले पाण्याचं प्रमाण कमी होऊन पुन्हा प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, इन्फेक्शन होतात, डिहायड्रेशन होतं. तर या काळात पाणी भरपूर पिलं पाहिजे, लिंबू सरबत, पाणी, या भरपूर गोष्टी केल्या पाहिजे. आणि बाहेर उन्हात जाणं टाळणे. आणि या आहाराच्या गोष्टी आहेत. व्यायामाचं जर सांगता येईल की व्यायाम घरच्या घरी व्यायाम केला पाहिजे, कारण आता आपण व्यायामाला बाहेर जाऊ शकत नाही. बरोबर. आणि बाहेर न गेलेलं चांगलं व्यायामाला. बाहेर चालणं किंवा जॉगिंग करणं किंवा सायकलिंग करणं, पळणे, हे सध्या नकोय. हे अवॉइडच केलं पाहिजे प्रत्येक नागरिकाने. बरोबर. आणि त्यामुळे घरच्या घरी व्यायाम म्हणजे घरी तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता. सूर्यनमस्कार सर्वांगासाठी खूप चांगला व्यायाम आहे, चांगला योग आहे. त्यानंतर तुम्ही योगा करू शकता, वेगवेगळ्या प्रकारची योगासने करू शकता. कारण आज सोशल मीडियावर आपण जर सर्च केलं तर आपल्याला सगळं त्या एका क्लिकवर सगळं अवेलेबल होतं. ते बघून आपण योगासनं करू शकतो. प्राणायाम करू शकतो. प्राणायाम करून आपली श्वसन संस्था जी आहे
त्याची ताकद वाढवू शकतो. कारण हा आजार जो आहे तो मेनली श्वसन संस्थेवरच आघात करणारा आहे कोरोना. बरोबर आहे. आणि हो. त्यामुळे श्वसन संस्था आपली वीक होऊन न्यूमोनिया होणे आणि त्यानंतर मग कॉम्प्लिकेशन होणे असे प्रकार होतात. त्यामुळे बरोबर. प्राणायाम करणे फार गरजेचं आहे, जेणेकरून फुफ्फुसाची ताकद वाढेल, श्वसन संस्था, श्वसनाचे रोग टाळण्यासाठी श्वसनाचे व्यायाम, श्वसनाची योगासने फार महत्वाचे आहेत यामध्ये. अच्छा. त्यामुळं आहार चांगला, योग्य संतुलित आहार आणि पाणी भरपूर पिणे, हिरव्या पालेभाज्या, फळं, आपले जे काही पारंपरिक काढे आहेत, नुसते आहेत जे आपले पारंपरिक आहेत, ते हळदीचं दूध म्हणा किंवा इतर गोष्टी हे 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 घेणे. आणि महत्वाचं म्हणजे गरम पाणी. बरोबर. गरम पाणी पिणे फार गरजेचं असतं, जेणेकरून कशालाही त्रास होत नाही आणि आपण आजारी पडायचं प्रमाण जास्त प्रमाण नसतं गरम पाणी पिल्याने. दुसरी गोष्ट म्हणजे थंड गोष्टी टाळल्या पाहिजे. थंड पाणी, फ्रीज मधलं पाणी हे बिलकुल बंद. आईस्क्रीम नको. फ्रीज मधल्या थंड गोष्टी कसल्याही खाल्ल्या नाहीत पाहिजेत. परत आंबट जास्त टाळलं पाहिजे. तेलकट पदार्थ टाळले पाहिजे, जेणेकरून आपण आजारी पडणार नाही अशा काळात. म्हणजे कोरोनाच्या या साथीमध्ये किंवा कुठल्याही साथीमध्ये दुसरे आजारी आपले परवडणारे नसतात. कारण आजारी पडलो तर आपल्याला दवाखान्यात जावं लागतं. दवाखान्यात गेलं तर परत इन्फेक्शनचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो आजारी पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि व्यायाम, आहार आणि व्यायाम फार महत्वाच्या गोष्टी आहेत. निश्चितच. अत्यंत चांगल्या आहाराविषयीच्या टिप्स आपण दिलेल्या आहेत. व्यायामाविषयी सुद्धा मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने आपण केलेलं आहे. निश्चितच याचा फायदा आपले श्रोते नक्कीच घेतील. खूप चांगल्या पद्धतीने याविषयीचं मार्गदर्शन आपण केलं. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न माझा आपणास असा आहे की लॉकडाऊन वाढत असल्यामुळे बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. म्हणजे बऱ्याचदा या परिस्थितीमध्ये तणाव, चिंता, दडपण, भीती, म्हणजे कदाचित तो रोग आपल्याला होईल का यासारख्या सुद्धा भीती बऱ्याचदा येताना दिसतात. तर याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत? खरं तर आता लॉकडाऊन मध्ये 24 तास आपल्याकडे वेळ आहे. आणि काही जणांनी या वेळेचा सदुपयोग करून वेगवेगळ्या गोष्टी अंगीकारल्या, वेगवेगळे छंद जोपासले आहेत. पण काही लोकांना हा वेळ कसा घालवावा, कारण त्यांना कामाशिवाय दुसरं काही माहितच नव्हतं. निश्चित. त्यामुळे तो एवढा वेळ मिळाला की तो वेळ घालवावा कसा. मग हा वेळ जात नसल्यामुळे काही लोकांना चिडचिड होणे, काही लोकांना टेन्शन येणे, काही लोकांना या कोरोनाच्या विषयी जास्त करून विचार येणे डोक्यात, की भीती वाटणे की आपल्याला हा आजार होणार तर नाही ना, किंवा आपल्या घरच्यांना तरी होणार नाही ना, हे इन्फेक्शन तर आपल्याला होणार नाही ना, अशी काळजी प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. कारण आपण जगभरातल्या बातम्या ज्या रेडिओवर वगैरे टीव्हीवर बघतो आहोत, ह्या सगळ्या बातम्यांना आपण किती पॉझिटिव्हली घेतो आणि किती निगेटिव्हली घेतो याच्यावर आपली मानसिकता ठरते. अगदी बरोबर. बऱ्याचदा या बातम्या निगेटिव्हली घेतल्या जातात, कारण या देशात एवढे लोक एका 24 तासात मेले. अमेरिकेत 2,000 ते 2,500 लोक रोज मरतायत. चायना मधली कंडिशन कशी आहे, इटलीतली कंडिशन खूप बेकार आहे. आता सध्या स्पेन मधली कंडिशन, फ्रान्स मधली कंडिशन ही वाईट आहे. त्या मानाने आपल्या भारताची कंडिशन खूप चांगली आहे. पण आपण बाहेरच्या या बातम्या ज्या बघितल्या जातात, 24 तास आपल्या डोळ्यासमोर सध्या टीव्हीच आहे. टीव्ही, सोशल मीडिया आणि अफवांचं एवढं पीक आलं आहे. याच्यामुळे आपण सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त बघत आहोत सध्या, जास्त ऐकत आहोत. आणि त्यामुळे आपल्याला ते फ्रस्ट्रेशन येणं, टेन्शन होणं साहजिकच आहे. त्यासाठी सर्वात प्रथम एक गोष्ट केली पाहिजे की तुम्हाला टीव्ही बघणं हे कंट्रोल केलं पाहिजे, किंवा तुम्ही बातम्या बघणं कमी करा. कारण ज्या गोष्टी आपल्यावर निगेटिव्ह इफेक्ट करतात अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. तुम्ही छंद जोपासा. तुम्हाला वाचनाची आवड असेल वाचन करा. तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर लिहायचा छंद जोपासा. कविता करण्याची आवड असेल कविता करा. कुणाला गाण्याची आवड असते गाणी म्हणा, गाणी रेकॉर्ड करा. जुने खेळ आता परत आपल्याला सगळे नवे पुढे यायला लागलेले आहेत. ते जुने खेळ खेळा, जेणेकरून त्याची ओळख आपल्याला जी होती लहानपणी तीच आपल्या मुलांना किंवा लहान घरातल्या मुलांना होईल आणि त्यांनाही तो वेळ जाईल, त्यांचाही छंद वाढेल. अशा दृष्टीने आपण थोडंसं कॅरम आहे, चेस आहेत, शक्यतो मोबाईलवरचे खेळ टाळले पाहिजेत. मोबाईलवरचे गेम्स टाळले पाहिजेत. मुलांनाही दिले नाहीत पाहिजेत मोबाईलचे गेम. त्यांनी आपल्या मानसिकतेवर फार परिणाम होतो, चिडचिडेपणा वाढतो.
मोबाईलच्या स्क्रीनमुळे मोबाईलवर सतत किंवा त्या कुठल्याही स्क्रीनमध्ये आपण सतत बघत राहिलो तर आपल्या डोळ्यांनाही त्रास होतो आणि मेंदूलाही तेवढा त्रास होतो. त्यामुळं मेंदूची चिडचिड, मेंदूची स्पीड, जी विचार करण्याची स्पीड असतो तो वाढतो आणि त्या वाढलेल्या स्पीडमध्ये आपण तेवढं कोपअप नाही करू शकत. म्हणजे त्या वातावरणाला आपल्याला ते स्पीड मॅच होत नाही. त्यामुळे आपली चिडचिड वाढते जास्त. की त्यामुळे शक्यतो या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी ह्या टाळल्या पाहिजे, जेणेकरून आपला ताणतणाव कमी होईल आणि भीती न घेणं. कारण कोरोना हा आपण जर काळजी घेतली पूर्ण तर आपल्याला व्हायची शक्यता फार कमी असते. म्हणजे 0% शक्यता असते आपण आपली काळजी आणि आपल्या घरच्यांची काळजी घेतली तर. त्यामुळे उगीच त्याची भीती घेऊन, दडपण घेऊन आपण उगीच त्या मानसिक आजार आपल्याला जडायचा जास्त चान्स असतो त्या कोरोनाचा. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या आजाराने आपण आजारी पडू शकतो. कोरोना तर लांबच राहिला, आपण तणावाखाली आणखी काही निगेटिव्ह गोष्टी करून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो आपलं मन गुंतेल अशा गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्याला हा चान्स मिळालेला आहे. 2 महिने जो काळ आहे लॉकडाऊनचा, हा आपल्या फॅमिली सोबत, आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करण्यासाठी मिळालेला चान्स आहे. असा चान्स परत मिळणार नाही, शक्यता फार कमी आहे. त्यामुळं शक्यतो आपल्या कुटुंबांसमवेत वेळ घालवा, कुटुंबांसमवेत क्षण आपण व्यतीत केले पाहिजेत, जेणेकरून आपल्या नात्यातलं प्रेम वाढेल, नात्यातली एक आपुलकी वाढेल. या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपलाही ताणतणाव कमी होईल. खरंय. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीनं या वातावरणामध्ये, या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं सकारात्मक विचार करून आपले नातेसंबंध सुद्धा दृढ कशा पद्धतीने केलं पाहिजेत आणि याच्यावर काय उपाययोजना या परिस्थितीमध्ये केल्या पाहिजेत हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. डॉक्टर, कोरोना या आजारावर आधारित आपण काही कविता लिहिलेल्या आहेत, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला त्या जरूर ऐकायला आवडतील. चालेल ना. मी कवितांचा विषय काढला तुम्ही, म्हणून सांगतो की मी 20 वर्षापासून जरी प्रॅक्टिस करत असलो वैद्यकीय व्यवसाय, तरी मी जवळजवळ 25-30 वर्ष झालं कविता लिहितो आहे. अरे वा, खूप पण छान. आता या कोरोनाच्या, या लॉकडाऊनच्या काळात माझी ही आवड किंवा हा छंद माझा जास्त उफाळून आलेला आहे. मी त्याच्यात गुंतवलं स्वतःला. त्यामुळं माझ्या नवीन नवीन कविता मी लिहू शकलो. कोरोना या विषयावर मी काही कविता केलेल्या आहेत, जे तुम्हाला नक्की मी इथं वाचून दाखवतो, तुमच्या समोर सादर करतो. तर ही एक कविता आहे की नवीनच कविता आहे, अजून मी कुठं हे सोशल मीडियावर पण पब्लिश नाही झालेली किंवा कुठंच नाही. तर ही एक कविता आहे तुमच्यासाठी की हे जग आता एवढा उत्साहात मांडलेला आहे या कोरोनाने, तर हे जग कसं आहे आणि तुमच्या समोर ते मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. की 2 हातांनी कसे सावरू जगी उच्छाद मांडला, 2 हातांनी कसे सावरू जगी उच्छाद मांडला, डाव अनेक संसाराचा अर्ध्यावरती सांडला. लेकरे झाली अनाथ, अनाथ अनेकांच्या व्यथा, लेकरे झाली अनाथ, अनाथ अनेकांच्या व्यथा, विजलेले दिवे तसबिरी पुढे अर्धवट राहिल्या कथा. वेग झाला मंद स्थिर जगाचा गाडा, वेग झाला मंद स्थिर जगाचा गाडा, दिशोदिशेला आकांत सुन्न चिरेबंदी वाडा. सुतक भरलं वातावरण आकाशी फुफाट्याचा वारा, सुतक भरलं वातावरण आकाशी फुफाट्याचा वारा, टिटवीच्या आवाजाने भारला आसमंत हा सारा. चैत्र आषाढ श्रावण फरक ना उरला, चैत्र आषाढ श्रावण फरक ना उरला, घराच्या बंद दाराआड सण सूद सरला. मोडले नियम सारे भेदली रीत जगण्याची, मोडले नियम सारे भेदली रीत जगण्याची, देवासही आली प्रचिती माणसाच्या कसोटीची. उलटली काळाची चक्रे माणसाचा माज संपला, उलटली काळाची चक्रे माणसाचा माज संपला, जातीपातीच्या रेषा भेदून गरीब श्रीमंत एक झाला, जातीपातीच्या रेषा भेदून गरीब श्रीमंत एक झाला. धन्यवाद. म्हणजे अशी ही कविता आहे जिथं आपण सगळ्या आपल्या रेषा भेदून जातीपातीच्या धर्माच्या सगळी लोक एका पातळीवर आलेली आहेत. जगायला काय लागतं आणि काय नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. अगदी देवाचे दरवाजे बंद झालेले आहेत. आणि त्यामुळं
लोकांना कळलेलं आहे की आपण कुठल्या वातावरणात आहोत आणि कुठल्या परिस्थितीतून जात आहोत ते हा, सर्वांना हा. समजून चुकलेलं आहे. निश्चित निश्चित. ही एक अशी एक कविता आहे. दुसरी एक कविता आहे जे मी सादर करतो. जरूर ऐकायला आवडेल. खरं तर हा जो कोरोना विषाणू आलेला आहे तो आपण निसर्गावर मात करण्यासाठी गेलो आणि आपल्यावर त्याचं बूमरँग उलटलेलं आहे. बरोबर. म्हणजे चायनातून जे या विषाणूचा उद्रेक झाला तो निसर्गाच्या विरोधात जाऊन त्यांनी सगळ्या गोष्टी केल्यामुळं हा कोरोना एका पक्षातून माणसात पसरला. बरोबर. वटवाघळातून. तर ही चूक माणसाची आहे. त्यामुळे त्याचं प्रायश्चित्त नक्कीच घेतलं पाहिजे आपण. तर त्याच्यावरही एक माझी कविता आहे की प्रायश्चित्त नावाची. नको नको देवा इतका कोकू घेतले आम्ही प्रायश्चित्त. पुरे झाली शिक्षा आता भयभीत असं म्हणत. आवर रे कहर बा निसर्गा नको माणुसकीचा अंत. सूक्ष्म जीवे माणसे वेठीस मारी इवलासा जंत. माणसाने तोडले माणसा नाते तयाचे अंतरात. आता कुणा शरण जाऊ देव कैद मंदिरात. डोईवरी सावट मृत्यूचे शिरू दे तुझ्याच कुशीत. नको नको देवा इतका कुकू घेतले आम्ही प्रायश्चित. ही अशी प्रायश्चित नावाची कविता आहे. खूपच म्हणजे अत्यंत मोजके आणि कमी शब्दांमध्ये बरेचसे भाव या कवितेतून सांगून जातात. हो. निश्चितच. आपल्याकडे वेळ असेल तर मी अजूनही एखादी कविता सादर करतो की आता आषाढी वारी तर होणार नाहीये. त्याचं सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की ते आषाढी वारीला गर्दी करता कामा नये. बरोबर आहे. तर ते या अशा काळात विठ्ठलाला काय वाटत असेल किंवा विठ्ठलाला वारकरी काय म्हणत असेल तर त्या नावाची एक कविता आहे की बा विठ्ठला का रे विठ्ठला बंद दरवाजा. का रे विठ्ठला बंद दरवाजा उभा दिनवानी वारकरी राजा. दर्शन पायरीचे गंध मस्तकी. दर्शन पायरीचे गंध मस्तकी चोखोबाचा जन्म झाला सार्थकी. काळवंडला कळस काजळी निराशेची. काळवंडला कळस काजळी निराशेची कोरडी वाहते माया चंद्रभागेची. सुनी सुनी वाट पाऊले चालती. सुनी सुनी वाट पाऊले चालती माऊलीच्या डोळ्यात वैष्णव दाटती. अबीर बुक्का लेवनी कपाळी. अबीर बुक्का लेवनी कपाळी तुळशी माळ गळा प्रश्न चिन्ह भाळी. अभंग बेसूर मृदुंग मुका. अभंग बेसूर मृदुंग मुका टाळ चिपळीचा चुके ठोका. पताका विसावली वीणा खुंटीवरी. पताका विसावली वीणा खुंटीवरी पादुका समाधिस्थ वनवासदारी. आषाढ मेळा वैशाख जाळी. आषाढ मेळा वैशाख जाळी श्रावण सरी सुतक पाळी. बा विठ्ठला धाव संकटी. बा विठ्ठला धाव संकटी हरला माणूस जात एकटी. हरला माणूस जात एकटी. तर अशी विठ्ठलाला एक साथ घातलेली आहे. विठ्ठलाला विनवणी केलेली आहे की तू आता तू दार उघड आणि आम्हाला या संकटातून बाहेर काढ. कारण सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठप्प झालेल्या आहेत. बरोबर आहे. अशी ही कविता आहे. आणखी एक छोटी कविता आहे की काय काय बंद झाले आपलं या काळात. लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन हा विषय आहे आणि काय काय बंद झालं या काळात. तर बंद नावाची माझी एक कविता आहे की जग बंद देऊळ बंद. बंद माणसांची घरे. बंद पडलेल्या मनातून आटतील का माणुसकीचे झरे. कष्ट बंद चूल बंद बंद जाहली धुराडे. कष्ट बंद चूल बंद बंद जाहली धुराडे. मैलन मैल पायपीट चालू विदर्न झाली खुराडे. सगळे कारखाने बंद आहेत. चूल बंद आहे लोकांची आणि त्यामुळं कारखाने म्हणजे धुराडे बंद आहेत आणि आता परप्रांतातली लोक चालत निघालेत रस्त्याने एवढ्या लांब. लक्षात आणि त्यांची घरं अशी विदीर्ण झालीत खुराडेची. तर कष्ट बंद चूल बंद बंद जाहली धुराडे. मैलन मैल पायपीट चालू विदीर्ण झाली खुराडे. वेशी बंद गाव बंद बंद जाहल्या वाटा साऱ्या. वेशी बंद गाव बंद बंद जाहल्या वाटा साऱ्या. गाव कुशीला दिवस मावळतो स्तब्ध चाकांच्या आऱ्या. सगळं बंद आहे सध्यावर. गाड्या बंद आहेत. चाक बंद आहेत. भूक बंद तहान बंद बंद डोळ्यांच्या धारा.
हे जे लोक आहेत ज्यांना खायला मिळत नाही, अन्न प्यायला पाणी मिळत नाही, ती तहानभूक बंद झालेली आहे. त्यामुळे डोळ्यातून येणारं पाणी सुकलेलं आहे. की भूक बंद, तहान बंद, बंद डोळ्यांच्या धारा, पहिलं तरी काळोख दाटला कोरडा ठक्क किनारा. ओवी बंद जात बंद, बंद जाहला उंबरठा. ओवी बंद जात बंद, बंद जाहला उंबरठा. ग्रीष्माच्या अग्नी तांडवात भरून आला गारठा. अक्षरशः भीतीने गारटलेत लोक एवढ्या उन्हातही. असा अंगावर काटा येतो सरकन थंडी वाजण्याची. ग्रीष्माच्या अग्नी तांडवताही भरून आला गारठा. दारे बंद, घरे बंद, बंद मनाची कवाडे. बरेच लोक अशा एक परिस्थितीत किती सेल्फिश आहेत, किती लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतात हे आपल्याला बरेच उदाहरणातून कळलेलं आहे. की दारे बंद, घरे बंद, बंद मनाची कवाडे. उगवतीला सूर्य पेटला, मृत्यूचे सुतक सावडे. रडू बंद, हसू बंद, बंद जाहल्या मंद जाहल्या भावना. रडू बंद, हसू बंद, मंद जाहल्या भावना. उफाळणाऱ्या समुद्र लाटा, वृक्ष वृक्ष चंद्रमा. उफाळणाऱ्या समुद्र लाटा, वृक्ष वृक्ष चंद्रमा. चंद्रही वृक्ष वृक्ष वाचू शकतात. मनातून भावनांच्या लाटा उफाळून येत आहेत. रडू बंद आहे, हसू बंद आहे आणि चंद्रमा आपल्याला वृक्ष जो आनंद देतो तो आता सध्या वृक्ष वृक्ष वाटतो. तर अशी ही माझी बंद नावाची कविता आहे जे मी लॉकडाऊनच्या याच्यावर लिहिलेली होती. तर अशा काही कविता आहेत, अजून बऱ्याच कविता आहेत, पण आपल्याला वेळ कमी आहे. त्यामुळे आपण कवितांचा पुन्हा एकदा कधीतरी कार्यक्रम करू. निश्चितच. खूपच चांगल्या पद्धतीनं आपण कवितांच्या माध्यमातून या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर आधारित वेगवेगळ्या कविता केलेल्या आहेत आणि आपला छंद जोपासलेला आहे. बा विठ्ठला नावाच्या कवितेतून आपण विठ्ठलाला विनवणी केलेली आहे की या परिस्थितीतून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढ. निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं आपण या कविता लिहिलेल्या आहेत. डॉक्टर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे, तर या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं सध्या काम करत आहात? आता 2 महिने झाला हा लॉकडाऊनचा काळ चालू आहे. तरी या काळात दवाखाना बंद नाहीये, दवाखाना चालूच आहे. पण निश्चितच खूप काटेकोरपणे काळजी घेऊन मी सध्या काम करत आहे. दवाखान्याची वेळ थोडी कमी केली होती, आता ती वाढवत आहे परत. दवाखाना आधी 10:30, 11 नंतर ते 2-2:30 वाजेपर्यंत चालू राहायचा. या काळात मी पेशंट शक्यतो अपॉइंटमेंट घेऊनच बोलवायचो, कारण गर्दी नको व्हायला दवाखान्यात. त्यामुळे वेळ देऊनच पेशंटला बोलवायचो, गर्दी टाळण्याचा प्रयत्न करत होतो. आणि शक्यतो निर्जंतुकीकरण करेल याच्यावर जास्त भर दिला मी. दवाखान्यात सोडियम हायपोक्लोराइड नावाचं एक सोल्युशन आहे ज्याने आपण दवाखान्याचं निर्जंतुकीकरण करतो, जे सगळीकडे वापरलं जातं. त्याने आम्ही दवाखाना 2 टाइम सकाळ संध्याकाळ पुसून घेतो. पेशंट संपल्यानंतर लगेच सगळीकडे फवारणी करून ते पुसून घेतो, अगदी बसायच्या खुर्च्या वगैरे सगळं. आणि त्यानंतर पेशंटला कंपल्सरी एकच पेशंट दवाखान्याच्या आतमध्ये म्हणजे माझ्या केबिनच्या आतमध्ये अलाव केलेला आहे. एसी बंद ठेवलेले आहेत जेणेकरून हा विषाणू कमी तापमानात जास्त प्रमाणात जिवंत राहू शकतो जास्त वेळ. तो धोका टाळण्यासाठी एसी बंद आहे, दारे खिडक्या सगळी उघडून ठेवलेले आहेत. मास्क वापरणं कंपल्सरी आहे, ग्लोव्ज वापरणं कंपल्सरी आहे. पेशंटलाही तशी काळजी घ्यायला सांगतो, पेशंटचंही तसं समुपदेशन करतो आहोत आम्ही की काय काय काळजी घेतली पाहिजे या काळात, कसं राहिलं पाहिजे. शक्यतो पेशंटचे फोन येतात की आम्ही आमच्या घरच्यांना घेऊन येऊ का. पेशंट वयोवृद्ध असेल तर मी सांगतो की वयस्कर पेशंटला दवाखान्यात आणू नका, तुम्ही येऊन औषधं घेऊन जावं, त्यांच्या मुलांना किंवा नातवांना पाठवून द्या, मी औषधं देतो, मला फोनवर सांगा कसं आहे, काय लक्षणं कशी. तर मी तशी औषधं त्यांना बनवून देतो. शक्यतो मी वयोवृद्ध माणसांना किंवा लहान मुलांना दवाखान्यात आणायचा टाळायचा प्रयत्न करतो. जेणेकरून एक तर लॉकडाऊनचं उल्लंघन होणार नाही आणि खूपच महत्वाचं असेल तरच मी त्यांना दवाखान्यात औषधं न्यायला याची विनंती करतो. आणि मला बरेचदा माझे पेशंट पुण्यात वगैरे आहेत, बाहेरगावी आहेत, मुंबईला आहेत, त्यांचे फोन यायचे की डॉक्टर आमचं औषधं संपले, तुम्ही काही करून आम्हाला यायचं तिकडं, कसं यायचं. तर मी त्यांना स्पष्ट कल्पना दिली की एकतर बंद आहे सगळं, लॉकडाऊन आहे आणि तुम्हाला यायचा चान्स नाही, सोडणारच नाहीये. आणि तुम्हाला एवढी सिरियसनेस नाही की तुम्ही हे औषधं बारामतीत येऊनच घेतली पाहिजे, तात्पुरती तुम्ही तिथल्या तिथं मेडिकलमध्ये औषध घेऊन तुम्ही आता सध्या पुरतं तुमचा वेळ निभावून येऊ शकता.
एकदा लॉकडाऊन संपलं की तुम्ही येऊ शकता औषध घ्यायला. बरोबर तर ही काळजी घेतली, घरच्यांची काळजी घेतली. आम्हाला आता आम्ही पेशंट बघतो, पेशंटला कुठलं इन्फेक्शन आहे सांगू शकत नाही. तर सध्या आम्ही पेशंट जोपर्यंत पेशंट आहे दवाखान्यात तोपर्यंत घरी जायचं टाळतोय. एकदा घरी गेल्यानंतर शक्यतो सगळे स्वच्छतेचे नियम म्हणजे अंघोळ करून आणि अंगातले कपडे धुवूनच मग घरात प्रवेश असं सध्या आमचं चालू आहे. सध्या मास्क वापरतोय आम्ही, पण फेस शिल्ड आहे ते पण वापरतोय जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये आणि आपलं इन्फेक्शन दुसऱ्यांना होऊ नये याची आम्ही जरा काळजी घेतो. शक्यतो आम्ही गुगल पे किंवा फोन पे अशा माध्यमातूनच पैसे ऍक्सेप्ट करतो जेणेकरून नोटांचाही जास्त हँडलिंग होणार नाही. तर असे काही काळजी घेतोय आम्ही सध्या. पेशंटलाही त्याबद्दल आम्ही समुपदेशन करतो त्याचं की या काळात काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय तुम्ही बरेच पेशंटला सिरियसनेस नसतो या गोष्टीचा. ते विदाऊट मास्क न लावता फिरत असतात लोक काही किंवा दवाखान्यात येतात. त्यांनाही व्यवस्थित समजून सांगतो की किती गरजेचं आहे या गोष्टी. कारण हे याच्याबरोबर जगणं आता शिकलं पाहिजे. करोना हा एकच आजार नाही, पुढे जाऊन आणखी काही येऊ शकतात आजार ते बरं झाल्यानंतर. आणि हा 1-1.5 वर्ष चालणारा साथीचा रोग आहे. काय लगेच पूर्णपणे 100% बरा होणार नाही. थोडी पेशंट मध्ये आधी राहणारच आहे. त्यामुळं मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छता वगैरे हात धुणे साबणाने किंवा सॅनिटायझर हे या गोष्टी पेशंटला समजून सांगतोय आम्ही प्रत्येक गोष्टी. अच्छा, निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण आपली सेवा देत आहात आणि याच्यामध्ये आपण काम करत असताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन ही परिस्थिती हाताळत आहात. पेशंटला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण त्यांचं समुपदेशन करत आहात, त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहात. यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की होमिओपॅथीमध्ये कोरोनासाठी काही औषधं आहेत का? काय सांगाल याविषयी आपण? हो, निश्चितच. तुम्ही चांगला प्रश्न विचारला की होमिओपॅथीमध्ये कोरोनासाठी सध्या खूप चांगले औषध आहे आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने रेकमेंड केल्याप्रमाणे आपण होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीची औषधं सध्या वापरात येत आहेत. तर दुसरं एक तुम्हाला सांगायचं राहिले की आम्ही बारामतीतल्या पोलीस बांधवांसाठी सर्व होमिओपॅथीच्या औषधाचं आम्ही डिस्ट्रीब्युशन केलं, वाटली औषध त्यांना फ्री दिली औषधं. आणि आमच्या HHF बारामती म्हणून जी संघटना आहे त्यामार्फत आम्ही 200-250 पोलीस बांधवांना ही औषधं दिलेली आहेत. ही प्रतिबंधात्मक आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फार उपयोगी आहेत. अशी औषधं आम्ही त्यांना वाटलेली आहेत आणि अशा औषधं आपल्याकडं उपलब्ध आहे. याच्यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की या कोरोनाच्या साथीमध्ये होमिओपॅथी औषधांचा वापर होतो का आणि त्याचे दृश्य परिणाम आपणास म्हणजे दिसत आहेत का? हो, नक्कीच होतो आहे. होमिओपॅथी औषधांचा खूप चांगला वापर होतोय. म्हणजे ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट बरोबर सध्या जी ट्रीटमेंट चालू आहे जगाच्या वेळी त्या ट्रीटमेंट बरोबर जर होमिओपॅथीचं हे औषध दिलं तर पॉझिटिव्ह रिझल्ट खूप चांगले आहेत. पेशंट लवकर बरे होत आहेत, त्यांना कॉम्प्लिकेशन होत नाही, मृत्यू दर कमी राहतोय असं लक्षात आलेलं आहे. आणि प्रतिबंधात्मक ज्यावेळी औषध दिलं जातं त्यावेळी कोरोनाची लागण व्हायचे चान्सेस पण फार कमी आहेत सध्या. आणि त्याचे दृश्य परिणामही दिसत आहेत. बरेच उदाहरणं पण आहेत की कालच एक मला बघण्यात आला की एक बातमी मालेगाव मध्ये सध्या कोरोनाचा खूप प्रादुर्भाव होतोय आणि तिथं जे डेप्युटेशनवर असलेले तिथं जे ड्युटीवर असलेले SRPF ची एक जवानांची तुकडी होती, जे 80 लोक होते आणि असे बऱ्याच तुकड्या होत्या SRPFच्या. पण एक तुकडी जी होती धुळ्याची का कुठली तरी, त्यांनी ते होमिओपॅथी औषध घेतलं होतं, सगळ्या जवानांना दिलं होतं तिथे ड्युटीला जायच्या वेळी. तर त्यामुळे त्यांच्यातले कोणीच कोरोनाचे इन्फेक्शन झालं नाही आणि बाकीचे जे कॅम्प होते म्हणजे SRPFचे बाकीचे जे ट्रूप्स होते त्यातले बरेच जण कोरोनाचे इन्फेक्शन झाले तिथे ड्युटीवर असताना. आणि हे जे औषध घेतलं होतं होमिओपॅथी त्यांच्यातले फक्त एक जण 80 पैकी एक जणाला फक्त कोरोनाची लागण झाली, बाकी सगळे
हा. टेस्टिंग मध्ये निगेटिव्ह आले. अच्छा. तर असा एक चांगला परिणाम दिसून येतो होमिओपॅथी औषधांचा. बर, निश्चितच बर. आपण ही औषधं दिली पाहिजेत आणि आम्ही सध्या काल परवाच आम्ही जवळजवळ MID आपल्या बारामती MIDC 500 हा. लोकांना औषधांचं वाटप केलेलं आहे होमिओपॅथी बर. औषधांचं फ्री ऑफ कॉस्ट. हम्म. भारतपूरच्या इंडस्ट्रीला त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की मला औषध हा. पाहिजे. त्यांना मी पोचवली औषधं दिली. बर. त्यांनी ती वाटली त्यांच्या कामगारांना. निश्चित. तर हे प्रतिबंधात्मक आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निश्चितच खूप चांगलं काम करते होमिओपॅथी औषध. बरोबर आहे. म्हणजेच आता आपण सांगितले की काही प्रतिबंधात्मक उपचारासाठी सुद्धा आपण औषधं उपचारासाठी हो. दिलेली आहेत. काही उदाहरणं आपण हो, आणखी उदाहरणं द्यायची असतील तर मी सांगतो की आताच आपल्याला डॉक्टर PK ग्रांट म्हणजे रुबी हॉल क्लिनिक पुण्याचे जे डायरेक्टर आहेत PK ग्रांट, त्यांनी एक मुलाखत दिली मध्यंतरी की त्यांच्या हॉस्पिटलच्या जवळजवळ 17 का 18 सिस्टरांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना आयसोलेशन मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ठेवलं होतं. तर त्यांना ॲलोपॅथीच्या बरोबर म्हणजे ॲलोपॅथीची औषधं चालू होते त्याच्याबरोबर होमिओपॅथीची पण औषधं दिली आणि ते 18च्या 18 सिस्टर्स ज्या आहेत त्या नंतर टेस्टिंग मध्ये निगेटिव्ह आल्या म्हणजे बऱ्या झाल्या त्या कोरोनामधून. तर अशी बरीच उदाहरणं आहेत. मध्यंतरी प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे चिरंजीव तर यांनी पण एक मुलाखत दिली होती की डॉक्टर राजन शंकर खूप प्रसिद्ध नाव आहे होमिओपॅथीमध्ये. त्यांनी बराच त्याच्यावर रिसर्च करून त्यांच्याशी चर्चा करून राजीव बजाज, राहुल बजाजचे चिरंजीव राजीव बजाज यांनी सांगितलं होतं की आमची औषधं होमिओपॅथीसाठी कोरोनासाठी उपयुक्त आहेत. तर अशी बरीच उदाहरणं आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पण ही औषधं कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी ॲलोपॅथी बरोबर वापरली जात आहेत आणि त्याचे चांगले परिणाम, दृश्य परिणाम दिसत आहेत. त्यामुळं होमिओपॅथीचा औषधांचा वापर चांगल्या प्रकारे या कोरोनासाठी होत आहे. अगदी प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून प्रतिबंधात्मक औषध म्हणून आणि उपचारातही त्याचा जर वापर केला तर आपल्याला दृश्य परिणाम चांगले दिसून येतील. त्यामुळं सगळ्यांनी होमिओपॅथीच्या औषधाचा वापर करावा असं मला वाटतं. ही औषधं आपल्याकडे इथं बारामतीतही उपलब्ध आहेत. कुणाला हवी असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये पण ती उपलब्ध आहेत. बर. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीनं याविषयीचं मार्गदर्शन केलं. डॉक्टर, यानंतरचा माझा शेवटचा प्रश्न आपण असाच आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना कोणता संदेश देऊ इच्छिता? श्रोत्यांना संदेश कोरोनाबद्दल सर्वांना सोशल मीडियातून सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. मी काही गोष्टी सांगेन की ज्याचं खरंच सर्वांनी पालन केलं पाहिजे. की एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की कोरोना हा लॉकडाऊन संपला 17 तारखेनंतर कोरोना संपला असं नाही. बरोबर आहे. लॉकडाऊन हा पेशंट बाहेर पडून त्याचे इन्फेक्शन पसरू नये, वाढू नये आणि नंतर जर पेशंट वाढले लॉकडाऊन नंतर तर त्याच्यावर उपाययोजना करावी म्हणून प्रशासकीय पातळीवर हा घेतलेला निर्णय असतो जेणेकरून आपल्याला सर्व उपाययोजना करून ठेवता येतील आधीच. दुसरी गोष्ट 17 तारखेला लॉकडाऊन संपला की कोरोना आपल्या देशातून निघून गेला किंवा बारामतीतून महाराष्ट्रातून निघून गेला असं लोक समजून सगळेजण रस्त्यावर येणार आणि रोजचे दैनंदिन व्यवहार तर चालू होतीलच पण रस्त्यावर येताना गरज असेल तरच लोकांनी रस्त्यावर यावं, गरज नसेल तर घरीच थांबावं, अगदी इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावं आणि गर्दी करणं टाळावं, समारंभ टाळावेत. साधारण 6 महिने ते वर्षभर कुठलेही समारंभ नको, एकत्र येणं नको, जास्त गर्दी करणं नको, या गोष्टी टाळल्या पाहिजेत. 17 तारखेनंतर लोकांचा गैरसमज असा होतोय की 17 तारीख ही काय कोरोनाची एक्सपायरी डेट नाहीये. बरोबर आहे. हा लॉकडाऊन संपण्याचा जरी काळ असला तरी कोरोना हा आजार निश्चितच 1 ते 1.5 वर्ष आपल्याला त्रास देणार आहे. त्यामुळं लॉकडाऊन नंतरही लोकांनी काळजी घेतली पाहिजे. हा झाला एक विषय म्हणजे त्याच्या पाठीमागे हे एक उद्देश सांगण्याचा की लॉकडाऊन म्हणजे काय आणि लॉकडाऊन. आता संदेश म्हणजे असा आहे की 3 गोष्टी लोकांनी अंगीकारल्या पाहिजे महत्वाच्या. एक तर मास्क लावणे, बरोबर, ही मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे अंतर पाळणे 2 लोकांच्या मध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे सॅनिटायझेशन म्हणजे वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करून हात निर्जंतुकीकरण करणे. बरोबर. ह्या 3 गोष्टी
फार महत्वाचे आहेत, जेणेकरून आपण आपल्याला इन्फेक्शन होणार नाही आणि आपल्याला असेल तर दुसऱ्यांना होणार नाही. ही बरोबर. काळजी आपण यांनी घेऊ शकतो. बरोबर. आता आणखी 2 गोष्टी आहेत जे प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून करू शकतो. बरं. ते म्हणजे व्यायाम आणि आहार. बरोबर. व्यायाम घरच्या घरी योगासनं आणि मी जे मगाशी सांगितले ते व्यायाम आणि संतुलित आहार. जो मगाशी मी तुम्हाला विस्तृतपणे सगळं सांगितलेलं आहे हो. आहाराबद्दल आणि व्यायामाबद्दल. हो. ह्या गोष्टी म्हणजे 3 गोष्टी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन. बरोबर. या 3 गोष्टी महत्वाच्या स्वतःच्या शरीरासाठी आणि दुसऱ्यांना पसरू नये म्हणून आणि स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार आणि व्यायाम बरोबर. हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर जर होमिओपॅथीची औषधं घेतली तरही स्वतःची प्रतिकारशक्ती खूप चांगली वाढेल आणि आपण या कोरोनाला निश्चितच आपल्यापासून दूर ठेवण्यात निश्चितच त्याची मदत होईल. आपण त्याच्यात यशस्वी होऊ असं मला वाटतंय. अच्छा. याच्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क आपण या कार्यक्रमातून देऊ इच्छित शकता. हो. अधिक माहितीसाठी संपर्क माझ्या दवाखान्यात कधीही तुम्ही येऊ शकता. मी माझ्या दवाखान्यात फोन करून या. फोन नंबर आहे माझा 922 55 40 513. आणि दवाखान्याचा पत्ता तुम्ही सुरुवातीला सांगितलंच आहे. इंदापूर रोड, डॉक्टर चंद्रकांत पिल्ले, इंदापूर रोड, साकल च्या शेजारी, आंबेडकर पुतळ्याच्या समोर, बारामती. आणि मला कधीही फोन करून या. फोन करून मी फोनवर तुम्हाला काय अडचण असते तर मला फोन करून तुम्ही विचारू शकता. माझा नंबर पुन्हा एकदा सांगतो 922 55 40 513 9225540513. याच्यावर तुम्ही मला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपही करू शकता. आणि तुम्हाला हवी ती माहिती मी देऊ शकतो. बरोबर. निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आपण संदेश देखील खूप छान पद्धतीने श्रोत्यांना दिलेला आहे. आपण तो संदेश श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचू. डॉक्टर पुनश्च एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि अत्यंत चांगल्या या विषयावर आपण मार्गदर्शन केलं. त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात. वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. आपणही मला वसुंधरा वाहिनीच्या या पॅनलवर यायची संधी दिलीत आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी दिली. मी आपले आणि वसुंधरा वाहिनी तसेच सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, डॉक्टरांनी सुद्धा आपणास संदेश दिलेला आहे की घरी राहा, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वेळोवेळी करत राहा, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आपणास हाच संदेश देऊ इच्छितो. घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.